दादासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी अभिनंदन पाटील यांना हैदराबादमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत कोलन कॅन्सर या विषयावर सादर केलेल्या शोध प्रतिबंधास प्रथम क्रमांक मिळाला आहे। याबद्दल त्याला यंग सायंटिस्ट म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हैदराबाद इथं 5व्या जागतिक बायोलॉजी, बायोमेडिसिन आणि बायोफॉरेन्सिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत जगातील 23 देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। यामध्ये दादासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी अभिनंदन पाटील यांनी कोलन कॅन्सर या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता। त्यांच्या या शोधप्रबंधाला प्रथम क्रमांक मिळाला, त्यामुळे त्यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल प्रसाद राव यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। त्यांच्या या कोलन कॅन्सर शोधप्रबंधामध्ये अभिनंदन पाटील यांनी मानवी आतड्यामध्ये होणाऱ्या कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी आणि तो बरा करण्यासाठी जीवाणूंचा वापर करून औषध तयार करता येतं असं संशोधन मांडलं आहे। त्याचबरोबर कर्करोगावर औषध निर्माण करण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत। हे औषध तयार झालं तर ते अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं। 5th इंटरनॅशनल DNA कॉन्फरन्स हे हैदराबादमध्ये भरवण्यात आले होते। त्यामध्ये टोटल 23 देशातल्या सर्व जागतिक पातळीचे जे सायंटिस्ट होते त्यांनी भाग घेतला होता। त्यामध्ये मी कोल्हापूरतून माझं जे शोधप्रबंध होता, शोधप्रबंधाचा विषय होता की मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून आपण कॅन्सर कसं कंट्रोल करता येईल किंवा ते बरं कसं करता येईल, त्यासाठी मी माझा शोधप्रबंध सादर केला होता। त्यासाठी मला प्रथम पुरस्कार मिळून यंग सायंटिस्ट अवॉर्ड हे आपले गव्हर्नर ऑफ आंध्र प्रदेश आणि DJP आंध्र प्रदेश हैदराबाद यांच्यातर्फे मला हे पुरस्कार मिळण्यात आला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरस्कार मला मिळाला आणि मी 23 देशातले जे अग्रणी देश आहेत, जापान आणि यांना हरवलं, ह्याचा मला अभिमान आहे। हे जे तंत्र आहे हे तंत्र आता माझं विकसित झालेच आहे। आता ह्याचा प्रयोग मी माणसांवर आपलं जे डॉक्टर्स आणि यांचं परमिशन मी घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे माझं औषध आहे हे नॉर्मली तुमचे जे सिंथेटिक ड्रग्स असतात त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स होतात त्याच्या विरोधात आहे, कारण साईड इफेक्ट्स आहेत आणि वर ते कॉस्टली ड्रग आहे। जनरली तुम्ही बघायला गेला तर 50,000 ते 1 लाख रुपये खर्च आहे, पण माझं जे औषध आहे त्याचा खर्च कुणीही इझिली वापरू शकते, म्हणजे 10 ते 20 रुपये या दरमध्ये माझं औषध हे कॉमन पीपल जे आहेत त्यांना अवेलेबल होणार आहे। आणि त्यामुळं कसं होणार की एक नवीन उत्क्रांती ह्या क्षेत्रात निघणार आहे, याचा मला अभिमान आहे। अभिनंदन पाटील यांना फार्मसी विभागात पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालाय। तसंच जानेवारी 2014 मध्ये जळगाव इथं झालेल्या आविष्कार स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाकडून